वेलकम बॅक. आयला क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक पर्व दुसरं 2025 हा महासंग्राम. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला खऱ्या अर्थाने खूप प्रेक्षक वर्गांचा साथ मिळाला होता आणि आजच्या दिवशी पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवशी सुद्धा या स्पर्धेला खूप साथ मिळतो प्रेक्षक. याच आमच्या ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सरचा लेट्स प्लेचा इशारा. विनर विनरची मॅच पाहतो आपण. शिवसाई विरुद्ध नेमा बॉयज संघ. गोंदाजी मार होते ओमकारच्या पहिला चेंडू ऑन साइडला घेऊन गेला राजन हलक्या त्याने. श्री गणेश होतो शिवसाई 11 या संघाचा एकेरी धावेने. बघा मागच्या सामन्यामध्ये साईशा 11ला पराभूत होऊन या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपण पाहिलं. बिग बॅशच्या फॉर्मॅटमध्ये प्रथमच विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत युट्यूब लाईव्हची स्पर्धा ही MC चषकच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करता 2. बॅकफूट कट करण्याचा प्रयत्न. निरंजन यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये कुठेतरी संधी होती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करता 3. साजिद भाई अंसारी आपसे निवेदन है, आप स्टेज पर आगे विराजमान हुए. बॅकफुटर हलक्या त्याने चेंडूला टॅपच्या सहाय्याने घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करता 4. चार चेंडू 4 धावा. ऑन साइडला चेंडूला हलक्या त्याने घेऊन काढलं. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जात होता पण त्याआधी चेंडूला फील्ड केलं गेलं. डिक्लेअर झोन मध्ये घेऊन गेले. सिंगल कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील 5 धावा धावफलकातील लगावला गेल्यात. आजच्या दिवशी विचार केला तर आपण 12 संघांना खेळताना पाहणार आहोत. हलक्या त्याने चेंडूला ऑफसाइडच्या टॅपचा रन घेतला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा 6 रन ऑन बोर्ड. घेऊया ब्रेक. ऐकूया DJ ला. बघा जिज्जी संघ खेळतात. जशी जशी तुमची पहिली मॅच होईल त्यानंतर स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या फॉर्मॅलिटी आयोजन कमिटीकडे येऊन तुम्ही पूर्ण करायचे आहेत. खेळणाऱ्या 12 संघांनी याची नोंद घ्यायची आहे जशी तुमची पहिली मॅच कंप्लीट होते तेव्हा. बॅकफूट मॅच करायचा प्रयत्न. चेंडूला फील्ड केले. अडवलं गेलं. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बघा मागच्या सामन्यामध्ये त्याच दिशेने मंथन क्षेत्ररक्षण करत होते. तिकडे 2 चौकार केले. त्या 2 चौकारानंतर खूप संघ बॅकफुटर येताना दिसला साईशा 11चा. त्यानंतर कमबॅक करणं थोडंसं मुश्किल. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू सरळ आमच्या स्टेजला अभिवादन करतोय सिंगल साठी. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करता 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा धावफल करती. बघा सर्व गोष्टींचा उल्लेख केला होते. सर्वांचे आभार मानले होते पण तिथे एकाचे आभार मानायचे राहिले होते. नक्कीच आपले PM साऊंड अँड लाईटचे ऑपरेटर ओमकार देसाई याचे सुद्धा आभार असते. यांनी सुद्धा दुपारच्या सत्रापासून थोडीशी त्याला संधी कमी मिळाली होती पण जेव्हा जेव्हा ओमकार देसाईला संधी मिळाली DJ ऑपरेटिंग करताना त्यांनी सुद्धा प्रभावित केलं होतं. त्याचे सुद्धा आभार असेल मंदारेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीने. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करता 9. ऑफसाइड डाइव केला गेला. चेंडू जातोय आताच्या काल सीमारेषा पार. कमॉन DJ. उषा ही संग तो टेंगे टेंगे. पुरी ही संग से टेंगे टेंगे. आया ही संग टेंगे टेंगे. हलक्या त्याने चेंडूला प्लेट करून घेऊन काढलं फक्त सिंगल साठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करता 14. चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करता 14. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढला. टॅपच्या सहाय्याने सिंगल.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाव 15 मोरेगाव चॅलेंजर हर्ष निश्चितच सोनू यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मग सोनूचे सुद्धा आभार असेल. आज सकाळपासून 10 वाजल्यापासून या मैदानात आले होते. तदनंतर काहीशी कामं होती बाकी होती. त्या सर्व कामांमध्ये कोणतेही काम असू द्या त्या कामाला नाही नाही म्हटलं. हा बोलणारे गोड व्यक्तिमत्व मोरेगाव चॅलेंजर खेळताना दिसतो सोनू. याचे सुद्धा मनापासून आभार होतील. सर्व कामांना खेळपट्टी आखणं असू दे की ग्राउंडवरती लाईन मारणं असू दे ही सर्व कामं त्यांनी सुद्धा खूप बॅनर लावून सहकार्य केलं होतं. मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने त्याचे सुद्धा आभार असतील. त्याचे आभार अशा प्रकारे मानले जात आहेत की तिकडे टेन्शन आले. मोरेगाव चॅलेंजरच्या डगआउटमध्ये टेन्शन वाढले की बॅटिंगचा फॉर्म काय असणार आहे खेळताना. त्या डगआउटमध्ये सोनूला अशा प्रकारे पाहिलं जाते की प्रेशर दिला जाते. आता मग निश्चितच खेळपट्टी जिकडे आखले गेले त्या खेळपट्टीचा सुद्धा अनुभव घेतला आहे का ही सगळ्या गोष्टी असतील याही सुद्धा खेळताना पाहाव्या लागतील की कशा प्रकारे खेळ दिसतोय. मग डॉट चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये हलक्या त्याने चेंडूला खेळून काढला ऑफ साईडच्या दिशेने फक्त सिंगलसाठी. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 16. मग गोलंदाजी मार आपण समीरला पाहतोय. समीरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे आत येतो हे पाहणं असते. आणखी समीर जिथे जिथे माती विकेट होतो त्या ठिकाणी या खेळाडूने खूप प्रभावित केलं. टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे चेंडू आत जातो बाहेर जातो या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात. ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न लावचीची संधी फेकी 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 वेगाने केलं होतं पण चेंडूला कॅदर नाही केलं गेलं. सिंगल कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 17 17 रन ऑन 17. इथून कोणत्या संघाला खतरा असणार हे पाहावं लागणार आहे. 17 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू ऑन साइडला सरळ जातो मर्यादित रेषेच्या बाहेर. गडीबाद चेतन बॅक टू द डगआउट. कमांड डीजे बाबा ही सांगत टिंगे 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 बाबा हो सांगत टिंगे टिंगे टिंगेचा व्हायरल झालाय रील सांग तुला कोण लाईक दिल. टिंगेचा व्हायरल झालाय रील सांग तुला कोण लाईक दिल. थँक्यू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 117 रन 17 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. 17 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. हलक्या त्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होतो. चेंडू पाहायला लागला. डॉट चेंडूची सांगता बघा प्रेशर असतो. एका विकेटला साजिदभाई अन्सारी यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MC चषकामध्ये साजिदभाई अन्सारी आपका स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. हलक्यात चेंडूला ऑन साइडला घेऊन काढलं सिंगलसाठी. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जे चलत गतीने चालू होतं त्या समीरने त्या धावफलकाला संत गती लावली. 18 वरती धावफलक रोखलं गेलं. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. चला थोडीशी घाई करा. नेमा बॉयज संघ 15 मिनिटात 4 षटक हातावून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 18 रन ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकर लगावल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मारवरती निरंजन. खूप दिवसानंतर निरंजनला आता गोलंदाजी करताना पाहतोय. सुरेख सुरेख चप्पा चांगला यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय. अखेर चेंडूला लेफ्ट केलं गेलं. सिंगल चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 19 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. फुलटॉस चेंडूचा इतकासा काही फायदा नाही. मग फुलटॉस म्हणजे बॉक्स क्रिकेटमध्ये हा बैल म्हणजे मार असा चेंडू. पण त्या बैलाला डोलवणं सुद्धा त्या दिशेने शॉट सिलेक्शन सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. कोणत्या दिशा निवडतो आपण. 2 चेंडू 20 धावा 20-20. हिटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड केलं गेलंय. धावचीच्या रूपात गडी बाद.
थँक्यू. बघा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 20. बघा आपण एंडिंग ब्रेकमध्ये जे धावचित कशा प्रकारे याची थोडीशी चर्चा करणार आहोत. 20 रन ऑन बोर्ड. ऑन साईडला हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं सिंगलसाठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 21. 21 उर्वरित 2 चेंडू पहिल्या इनिंग धावफलक संत गती कुठेतरी लागले. इथून जर का एखादा मोठा फटका आला तर थोडंसं चांगलं टार्गेट सेट केलं जाईल शिवसाई 11 की नेवाबाई संघाचा विचार केला तर पहिले 2 सलामीवीर बॅटर लवकर गेल्यानंतर सुद्धा 30+ उभारले होते. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका गेला. धावचीची संधी घालच्या हँडवरती. येस धावचीच्या रूपात गडीबात. कमॉन डीजे. मी ठरवलंय माझ्या मनाची खूप जबल्यांतर मी बदलणार रूप नाही माझ्याकडे कुठलाही ग्रुप तेरी भी चूप आणि मेरी भी चूप बघा शेवटचा आणि अंतिम चेंडू या शेवटच्या षटकासाठी निरंजनला आणलं होतं. त्याच्यानंतर निरंजनने आतापर्यंत 5 चेंडू खूप सुंदर हाताळलेत. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. सुरेख 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 निर्धाव चेंडू. 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. थँक्यू. बघा एका गोष्टीच्या इकडे चर्चा. भरतदा यांनी दुसऱ्या मॅच म्हणजे या ग्रुपच्या दुसऱ्या मॅचमध्ये कॉमेंट्री करताना एक गोष्टीचा उल्लेख केला होता की चेंडू जर का सीमारेषेच्या दिशेने जातोय, जर का त्या चेंडूला हातामध्ये फील्ड केलं, कलेक्ट केलं, तदनंतर जर का धावचीचे प्रयत्न केला, म्हणजे एक धाव सिंगल धाव चोरण्याचा जर का प्रयत्न केला, तिकडे जर का 1 किंवा 2 सेकंदसाठी सुद्धा थोडेसे या मागे पुढे सरकलात नॉन स्ट्राईक एंडवरतून तर लगेचच चेंडूला फेकी गेली जाते. चेंडू कलेक्ट धावचीच्या रूपात आतापर्यंत ज्या प्रकारे जेव्हा उल्लेख केला त्या गोष्टीनंतर 3 या 4 धावचीचे गडी त्याच प्रकारे बाद झाले. जे पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण नेमाबाईचा संगत एक खेळाडू सुद्धा, त्यानंतर ओमसाई मनवेलपाडाचा मयूर सुद्धा सेम या सामन्यामध्ये सुद्धा शिवसाईचा सुद्धा एक रनआउट, त्याच्यानंतर साईशा 11चे 2 खेळाडू सुद्धा त्याच प्रकारे रनआउट झाले. या काही ज्या गोष्टी असतात ज्या उल्लेख केल्या जातात कॉम्बॉक्समधून, त्या गोष्टीवरती लक्ष देणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. कारण की जर का चेंडू खेळपट्टीच्या दिशेने आकाशी गरज साहेब आपणा सुद्धा विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानबंद व्हायचं. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला साजिद अन्सारी यायचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. अक्षय पवार यांच्या शुभ हस्ते त्याला या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. प्लीज साजिद भाई या. अक्षय पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत मनापासून आभार असतील. आणि खऱ्या अर्थाने यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. मंदारेश्वर या नावाशी एक जुळलेलं गोड व्यक्तिमत्व म्हणजे साजिद अन्सारी. नेहमी सहकार्य करतात. मंदारेश्वर या विभागातील कोणताही सण असल्यावरती नेहमी या विभागात एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 1. मला इकडून 22 धावेचं आव्हान आहे. कशा प्रकारे खेळ राहिला हेही बघावं लागेल. शिवसाई 11 कशा प्रकारे बॅकफुटला आला. ऑन साईडला हलक्या त्याने चेंडूला घेऊन करत डगआउटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर 7 मध्ये. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 2. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन काढलो. ओ चेंडू राजने थोडीशी कला दाखवली होती. पायाने चेंडूला फेकला होता. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 3.
हलक्या त्याने चेंडूला ऑफ साईडला कट करून गेला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात. बॅकफुटर चेंडूला हलक्या त्याने टॅप करून काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 22 धावेचा पाठला करायचा आहे नेमाबाई या संघाला. सलामीवीर जोडी आपण पाहतोय राहुल आणि रोहित. या जोडीने मागच्या 2 या 3 वर्षात नेमाबाईज कडून खेळताना या विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खूप प्रभावित केले. ऑनसेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. षटकाची समाप्ती धावफलकाची धावा 5. बघा आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात होते. आजच्या दिवसातही खेळणाऱ्या 12 संघांनी लक्ष द्यायचे. जसे तुमचे एक मॅच होईल तर स्पर्धेच्या प्रवेशा फीबद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या फॉर्मॅलिटी प्लीज आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायचे आहेत. याची सुद्धा खेळताना नोंद द्यायची आहे. आकाशजी करत आपणास सुद्धा विनंती आहे प्लीज आमच्या व्यासपीठावर आपण स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचं सुद्धा मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MC चषकामध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 5. दुसरं षटक 22 धावेचा पाठला करताना प्रत्येक डॉट कुठेतरी शिवसाई 11 या संघाला कमबॅक करण्याची क्षमता आहे. त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर अँड मंदारेश्वर क्रिकेट क्लब मधील अष्टपैलू खेळाडू ओमकारजी पाटील आपणास सुद्धा विनंती असेल प्लीज आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर आदरपूर्वक स्थानबद्ध व्हायचं. आमच्या व्यासपीठावर बघून तुम्ही मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर प्रतीक सूर्यवंशी आपणास सुद्धा विनंती. एसराज इन्फोटेकचे मेंबर. त्यानंतर आनंदजी भगत आमचे मामा आपणास सुद्धा विनंती आहे प्लीज आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. सिंगल चेंडूला हलक्या हाताने कट करून काढलं. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 7. बघा डॉट येत आहेत. जितके डॉट येतील तिकडे डोकेदुखी वाढू शकते. म्हणजे नितीश शिवसाई 11 संघाचा विचार केला तर प्रत्येक डॉट आला तर कमबॅक येईल. जर का डॉट नाही आला तर बॅकफुटवर सर जाऊ शकतात. म्हणजे इथून येणारा डॉट आहे त्या कुठेतरी शिवसाई 11ला कमबॅक करू शकतात. आणि शिवसाई 11 का नाव घेतलं जाते कारण की या संघाने खूप चांगला खेळ दाखवलाय. ऑफ साईडच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड केल्यापर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगल फक्त. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 9 धावा. कशा प्रकारे सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व दिले जाते आपण सर्वजण पाहतोय. मंदारेश्वरच्या विभागातील या मंदारेश्वरच्या पोराने आयोजित केलेली MC चषक खऱ्या अर्थाने या विभागात जर का विचार केला तर प्रत्येक सण गुण्यागोविंदाने साजरा होताना दिसतात. खऱ्या अर्थाने जर का विचार केला ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता ड्राईव्ह करता करता सरळ रोहित गोलला गेला. मैदान सोडावं लागते. पहिला आदरा कमॉन डीजे. थँक्यू. चला प्रतीक सूर्यवंशी, ओमकारजी पाटील, आनंद भगत मामा आपणास सुद्धा विनंती आहे प्लीज आपण सुद्धा आमच्या मंचावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा. आमच्या व्यासपीठावर बघून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्यांच्या जोडीने त्यांचे सहकारी मित्र त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याच विभागातील ही पोरं इकडे आपण खेळताना पाहतोय. खऱ्या अर्थाने आमचे दादा यांची शिकवण होती की प्रत्येक कार्यात नयन मंगेले यांना पुढे म्हणजे जी शिकवण होती जी नयन मंगेले यांच्यामध्ये दिसते की आपल्या पोरांना कशा प्रकारे पुढे न्यायचं आहे. चला लहान पोरांनी थोडंसं मंचाच्या दिशेने बाजूना कारण की मॅचचा आनंद आमचे मान्यवर बसलेले आहेत यांना सुद्धा घेऊन. बॅट का किनारा विकेट किपर का पुरेपूर आला. काय घडते कशा प्रकारे सिंगल घेताना संघ दबावात दिसतोय. दुसरा आदरा कमांड डीजे.
थँक्यू डीजे. 22 धावाचा पाठला करताना कशा प्रकारे थोडासा दबाव आहे. इथून जर का विचार केला तर 24-22 ची मॅच 11-13 वर येऊन राहिले. 11-13 म्हणजे मॅच ऑन आहे. इथून मॅच ऑन आहे. 11-13. इथून जर का एखादा मोठा फटका आला नाही तर तोच कुठेतरी बेनिफिट ठरू शकतो शिवसाई 11. आणि इथून जर का मोठा फटका खेळण्याच्या नादात एखादा डॉट आला तर डोकेदुखी सुद्धा नेवा बॉयज या संघासाठी. म्हणजे इथून जर का प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल की कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल का एखादा मोठा फटका. नवीन बॅटर समीरला आपण पाहतोय. हलक्यात समीरला सुद्धा माहिती आहे जर का प्रेशर आहे त्या प्रेशरला सिंगलने सुद्धा पहिला रिलीज करायचं आहे. 10-12 ची मॅच. इथून जर का विचार केला तर शिवसाई 11 एक चांगला कमबॅक आहे. मॅच होती 24-22 ची, तिकडे 10-12 वरती मॅचला आणून ठेवलं. इथून इक्वेशन ऑन आहे. सिंगलला किती धावांपर्यंत महत्व दिलं जाईल हेही पाहावं लागेल. ऑफच्या दिशेने फटका चांगला. धावचीची संधी. ओहो फेकी बघा ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता. जर का बाउंड्री लाईनच्या दिशेने जर का खेळाडूने चेंडूला कलेक्ट केलं तेव्हा तुमची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला दाखवी लागेल. कारण की चेंडू जसा फेकला जातो तसा लगेच गॅदर सुद्धा केला जातोय. काही गोष्टी आहेत या क्रिकेटमध्ये खेळताना आपण खेळपट्टीच्या दिशेने मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहाव्या लागतात. सर्वीकडे लक्ष देणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. 8 चेंडू आणि 10 धावा. 8-10 ची मॅच ऑन आहे. 8-10चं समीकरण. इथून जर का एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. आणि सिंगल खेळता मॅच कितपत लांबवली जाते. कोणता खराब चेंडूची वाट पाहिली जाईल का एखाद्या चेंडूवरती स्वतः प्रयत्न केला जातील. बघा मागच्या मॅचचे हिरो हलक्यात सन्मान. चांगला चेंडू त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन काढलं. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. या चेंडूवरती कुठेतरी निर्बंध असेल की कुठेतरी सामना कोणत्या दिशेने जातोय. म्हणजे कोणत्या दिशेने सामना जातोय. शिवसाई का नेवा बॉईज. आतापर्यंत विचार केला तर सामना बॅलन्सिंग आहे. थोडासा 2 धाव्याने शिवसाई संघ पुढे असलाय. प्लीज पिवळ्या पडद्यावरती सर्वांनी हात काढा. प्रेक्षक वर्ग आपणास विनंती आहे. हो डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना. इथून आता कुठेतरी 6-7. हो कमबॅक. चेंडू सरळ. राज यांची बिग अपील केली जाते आणि ऑफिशियल अंपायर नोट आउट. चला प्लीज कोणी पडदा घेऊ नका. जे बॅरिकेड्स आहेत त्याच्यापासून थोडेसे लांब उभे राहा. आणि रायटीचे पोल या बॅनरचे पोल असतील त्याच्यापासून थोडेसे लांब उभे राहा. आपण सर्व मॅच सहा चेंडू आणि 8 धावा. बघा एक वाईड आला होता. त्या वाईड नंतर कमबॅक सुद्धा आला. म्हणजे निश्चितच या षटकामध्ये एखादा जर का मोठा फटका आला तर नेवा बॉईज संघ कमबॅक करू शकतो. बघा एका बाजूला विचार केला तर रोहन मागच्या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधून आपण ऑनसाइडला खूप चांगले स्ट्रोक पाहिले होते. विरुद्ध बाजूने विचार केला तर शिवसाई मागच्या मॅचचा हिरो म्हणजे चेतन. दोन्ही मॅन ऑफ द मॅचची लढत असणारे 6-8 मॅच ऑन. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडवर प्रहार करायचा. फेकी कोणत्या ऍड वरती. इथून ही गोष्ट सुद्धा मॅच झाल्यावर बघावं लागेल. विरारला चालत जायचा प्रयत्न केला की नाला सोपाराला हेही पाहावं लागेल. चला प्लीज यश तांबे आपल्या दिशेने कोणतरी पडदा खेचलाय प्लीज थोडस. थँक्यू. पुन्हा एकदा चुकी. डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना पाहतोय आपण. बघा मॅच ऑन आहे. 5-6 इक्वेशन ऑन आहे. इथून जर का मोठे फटके नाही ते वाईड वरती कुठेतरी अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफुट राहिले. टॅपच्या सहाऱ्याने चेंडू फेकून काढला आणि फक्त सिंगल. फेकी वेगाने सुद्धा झाले. 4 चेंडू आणि 5 धावा. इथून जर एखादा मोठा फटका का सिंगलला जास्त मध्ये बघा वाट पाहिली जाईल. म्हणजे जशा प्रकारे एक्स्ट्रा 2 एक्स्ट्रा आणि मॅच कुठेतरी ऑन झाले. 4-5 ची मॅच आपण पाहतोय. मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MC चषक पर्व दुसरं मॅच ऑन. विनयला सुद्धा पाहतोय आपण ऑन साइडच्या दिशेने पूर्णपणे स्वतःला रेडी करताना. 4 चेंडू आणि 5 धावा.
अगा फक्त एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता पण स्वतःला थांबवलं गेलं. फक्त डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला घेऊन काढला. 3 चेंडू 4 धावा. बघा 3-4चा इक्वेशन जर का विचार केला तर एखादा मोठा फटका मॅच फिनिश. पण तोच जर का मोठा फटका खेळताना चेंडूला फील्ड केला गेला आणि तोच जर का डॉट या धावचीच्या रूपात गडी बाद झाला तर डोकेदुखी सुद्धा धरू शकते. ऑफसाइड दिशेने फटका चांगला. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. कॉंग्रॅच्युलेशन. नेमा बॉयज संघ जातोय टॉप 12 मध्ये. कम ऑन डीजे. थँक्यू. चला ओम साई मनोल पडा आणि शिवसाई 11 कर्णधार फक्त थांबायचं टॉस साठी. 5 मिनिटाचा ब्रेक दिला त्याला फक्त टॉस करून घ्यायचा. प्लीज राज